इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च। अध्याय 14वा गुणत्रय विभाग योग, श्लोक 2. त्यावरल्या टीकेमध्ये माऊली सांगतात, जे माझी आहे नित्यता तेने नित्यते पंडसुता परिपूर्ण पूर्णता माझी याची. हा गुणत्रय विभाग योग आहे. दुसरा श्लोक आहे, इदं ज्ञानमुपाश्रित्य. या ज्ञानाचा आश्रय घेतलेले जे पुरुष आहेत ते माझ्या साधर्म्याला म्हणजे माझ्या स्वरूपाला पोचतात आणि मग परत त्यांना सर्गेपी, सर्ग म्हणजे सृष्टी, सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी परत त्यांना उत्पन्न व्हावं लागत नाही, म्हणजे जन्म घ्यावा लागत नाही. आणि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्तीच, प्रलय काळात सुद्धा त्यांना नाश पावायची वेळ येत नाही. म्हणजे असं माझ्या ज्ञानाशी जे एकरूप झालेले आहेत ते, असा ज्ञानाचा महिमा सांगणारा हा श्लोक आहे. माऊली सांगतात, अशी परमेश्वराची नित्यता ज्याला लाभली, जे माझी आहे नित्यता म्हणतात, देव सांगतात माझं नित्य पण ज्याला असं कळालं ते परिपूर्ण जीवन झालं म्हणायचं त्यांचं. म्हणजे सांगायचं काय, परमार्थता आम्ही अपूर्ण आहोत आणि त्या निमित्तानं परमार्थामध्ये एक प्रवास असं म्हणावं लागतं. व्यवहारात प्रवास वगैरे असं काय नाही, आपणच आपली थोडीशी उन्नती करत 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 एक ठिकाण गाठायचं आहे. म्हणजे समाधान, ज्याला दुसरं कोणतंही नाव देता येत नाही, नित्य निरतिशय असं समाधान आहे, ज्याला शांती म्हणावी, प्रसन्नता म्हणावी, असं एक ठिकाण की ते आपल्याला साधना करून फक्त कळवून घ्यायचं. आणि मग त्याच्यासाठी सगळ्या वाटा सांगण्यात आल्या, कर्म, उपासना, ज्ञान, योग, ध्यान, हे सगळं सांगण्यात आलं. मग त्यामध्ये कर्म, उपासना, योगही त्यातच येतो, ध्यानही त्यातच येतं आणि परोक्ष ज्ञानही त्यातच येतं. परोक्ष म्हणजे शब्दानं कळलं जाणारं ज्ञान. आणि हे परोक्ष ज्ञान सुद्धा एखाद्या संत संगतीत चांगल्या अनुभवी माणसांच्या जवळ बसून हे कळवून घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर कर्मसुद्धा विधीप्रमाणे कळवून घेऊन करायला पाहिजे, निरपेक्ष भावनेनं करायला पाहिजे. उपासना सुद्धा निष्काम भावनेनं करायला पाहिजे. आणि असं कर्म, उपासना जे परोक्ष ज्ञान आहे, हे परोक्ष ज्ञान संत संगतीत कळवून घेऊन आम्हाला वाटचाल करायची आहे. म्हणजे आम्हाला तोपर्यंत करावं लागेल. ही करण्याची विषयीची साधनं सांगितली. याला बहिरंग उपासना, बहिरंग साधना. आणि अंतरंग साधना आहेत त्याला तत्वमशी उपदेश म्हणतात. तो आचार्यानेच करावा लागतो. ते ब्रह्म तू आहेस असा अंतिम उपदेश आहे. मग हे टप्पा तिथपर्यंत सांगितला, हद्द तिथपर्यंत सांगितली, पण त्याच्या अगोदर उपासना करावी लागेल. आणि उपासना करत असताना मग नेमकं कोणाचं ऐकायला पाहिजे, आम्हाला कोणत्या संप्रदायाची पाठ धरायला पाहिजे. इतर संप्रदाय तर द्वैती आहेत. आणि मग आमच्या ज्ञानोबारायांना असं सांगायचं आहे की व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ती वाट पसवतो, अयोग्य ही मी न बवतो पे जाईन. मी व्यासांचा मागोवा घेईन म्हणतात. भाष्यकारांना विचारेन. भाष्यकार म्हणजे भगवान श्री शंकराचार्य. व्यास महर्षी म्हणजे उत्तर मीमांसा, ह्यांना वेदांत सिद्धांत म्हणतात. त्यांना वाट विचारावी लागेल. आणि मग त्यांना वाट विचारूनच ज्ञानोबारायांनी आम्हाला ज्ञानेश्वरीत मार्गदर्शन केलेलं आहे. ज्ञानोबारायांनी दुसरा पंथ निर्माण केला नाही, आहे त्याची फक्त आम्हाला उजळणी करून दिली. आमचा संप्रदाय अनादी आहे, जुना आहे. त्यावर फक्त काय झालं, काही काळानुरूप की यावर प्रतिबंध आले, काही धूळ साचली, एखादा रस्ता दिसत नाही, किंवा आम्ही गवताच्या शेताकडे जात असताना रानाकडे पायवाट काय होते, पावसाळ्यात गवत वाढल्यामुळे दिसत नाही. लोक म्हणतात निदान जायापुरतं तरी पायवाट कापून काय करा, स्वच्छ करा. असा अर्थ पायवाट केली म्हणायची काय, आलेलं गवत कापलं म्हणायचं? त्या वाटेवर आलेलं गवत कापत जायचं, वाट मूळचीच. तसा अनादी संप्रदायाची वाट ही मूळचीच आहे. फक्त ज्ञानोबारायांनी काय केलं, यावर आलेलं इतर जे आक्रमण आहे, आलेले इतर जे लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. आणि त्या निमित्तानं माऊलीने अवतार घेतला. माऊलींचा अवतारही ह्याच दिवशी आहे महाराज. जन्म असं म्हणतात व्यवहारात, पण माऊलीने वास्तविक तसं बघायला गेलं तर अवतारच महापुरुष आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा
आजच्याच स्थितीला अष्टमीला माऊली जन्माला आले आणि भगवंताचाही जन्मकाळ आजच्या स्थितीला. श्रावणवद्य अष्टमी ही माऊलींचाच जन्म आहे. म्हणून माऊलींच्या जन्माला स्वतंत्र काही साजरं करावं लागत आणि त्यांचं येणं की सामान्य जीवाला परब्रह्म म्हणजे काय हे कळावं. आणि मग ते सांगताना त्यांनी वास्तविक ते शैव पंथातले आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ज्ञानोबरायांचा पंथ बघायला गेलं तर तो एक शिष्य एक गुरु अशा परंपरेतले आहेत, नाथ संप्रदायातले आहेत. पण त्यांनी मात्र या शिवसंप्रदायातल्या एखाद्या शिवसूत्रावर टीका केली असती? नाही केली. त्यांनी भगवद्गीता निवडली आणि भगवद्गीतेवर आपण काय केलं? त्यांनी अगदी देशिका मराठी भाषेत हे लिहिणं काय केलं? रचलं. अगदी सुंदर ज्ञानेश्वरीत आपल्याला एकच ज्ञान ज्ञेय अज्ञान विज्ञान पटवून दिलेलं आहे. ज्ञान अज्ञान विज्ञान असं ज्ञेय ज्ञान हे सगळे वेगवेगळ्या विभागातून आम्हाला काय दिलं? पटवून दिलं. शेवटी काय, एखादं लहान मूल जेवायचं असेल तर एकच घास 4 ठिकाणी केला जातो. तसं आम्हाला कळण्याकरता हे एकच ज्ञान चतुर्विध पद्धतीनं पटवून दिलं. पै बाळ जे जेवविजे ते घासू एक विसा ठाई कीजे. तसं हे परब्रह्म कळवून घेण्याकरता त्यांनी ज्या कल्पना मांडल्या त्या सर्वसामान्य लोकांना कळाव्यात याच्याकरता अतिशय साध्या सोप्या भाषेत आम्हाला अर्जुनाचे निमित्त आहे. महाराज तैंशी अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशने श्रीराजे संसार आयवडे थोर ओझे फिडिले राजे. आणि हे संसाराचं ओझं वास्तविक याला कारण कर्मही आहे, काळही आहे, आमचं अज्ञानही कारण आहे. आणि मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग मग कोणता? कारण हे सगळं अज्ञानानं आम्ही आपलं समजून आपणच्यावर ओझं घेतलेलं आहे. वास्तविक हे प्रकृतीचं आहे. आणि मग हे माईक आहे, अज्ञानानं आम्हाला यात बांधलं गेलेलं आहे. आणि मग हे अज्ञान जायचं झालं तर ज्याच्या अज्ञानामुळे जे भासलेलं आहे ते त्याच्या ज्ञानाशिवाय निवृत्त होणार नाही. म्हणजे ज्याच्यामुळे हे भासलंय त्याला औषध काय? तर ज्ञानच पाहिजे. आणि मग ते ज्ञान अर्जुनाचं निमित्त केलं आणि मग तादात्म्याचं जे अज्ञान आहे ते जाण्याकरता आम्हाला काय केलं? हे ज्ञान माऊलींनी चतुर्विध पद्धतीनं पटवून दिलं. आणि मग त्यात क्षत्रज्ञ विभाग, सगुण भक्ती योग, गुणत्रय विभाग योग, श्रद्धात्रय विभाग योग आणि हे मोक्ष संन्यास योगापर्यंत महाराज एवढा मोठा त्यांनी मंदिर प्राकार उभा केला. त्याला संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवी रचिला पाया उभारले देवालय. आणि मग ज्ञानोबरायही तेच आहेत, ज्यांनी भगवद्गीता सांगितली तेच आहेत महाराज. की अर्जुना संकट पडता जड भारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री आणि तोच अवतार धरी अलंकापुराशी ज्ञानाबाई सुंदरी ताराबाई. ज्यांनी भगवद्गीता सांगितली अर्जुनांना तेच रूप धरून ज्ञानोबराय आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा अनुभव आणि यांचा अनुभव काय वेगळा असणं शक्य नाही. म्हणून भगवद्गीतेवर टीका करताना ज्ञानोबरायांनी अगदी सोप्या भाषेमध्ये आम्हाला हे पटवून दिलं की आम्हाला जी गोष्ट प्राप्त करून घ्यायची आहे ते आपल्या आतच आहे. ज्ञान ठेवा आतच आहे. जवळी असता जगज्जीवन का धांडोळी शिवन एकाग्र करी मन तेने होईल समाधान रे. आम्हाला फक्त मनरूपी उपाधी शांत करायची आहे, एकाग्र व्हायचं आहे. मग एकाग्र होण्याकरता आम्हाला मनातले इतर दोष दुरुस्त करावे लागतील, घालवावे लागतील. त्या निमित्तानं आम्हाला साधनाही करावीच लागेल. आता शास्त्र असं सांगतं जीव मूळचाच मुक्त आहे. जीव मूळचाच मुक्त आहे, मग उपासना कशाला, हे भजन कशाला, मग टाळ वाजवायचा कशाला? आम्ही मुक्त असेल तर मग उपासना हे कशाला करायची? तर मुक्त मूळचं आहे खरं, पण अज्ञानामुळे आम्हाला काय झालेलं आहे, मी बांधला गेलेलो आहे अशी आमची काय झालेली एक भूमिका झालेली आहे. म्हणजे त्याच्याकरता शास्त्रकार असं सांगतात की एखादा सुतार काम करत असताना सिस्पेन्सिल कानाला अडकतो आणि मग त्याला शोधून इकडे तिकडे सापडत नाही, तो इकडे तिकडे शोधतो आणि मग काही वेळानं त्याच्या हात कानाला गेल्यानंतर मग त्याला कळतं सिस्पेन्सिल माझ्या जवळच आहे. आणि मग हे असं कशानं होतं त्याला कळतं नंतर, मगाशी जे शोधत होतो ते माझ्याजवळच होतं, पण प्राप्तच होती सिस्पेन्सिल पण अप्राप्त वाटली. अप्राप्त वाटली म्हणून शोधायला सुरुवात केली. शोधता शोधता इकडं तिकडं ती जागा न गाठली आणि मूळ ठिकाण आपल्या आल्यानंतर ती मूळची मिळाली. आता मूळची मिळाली म्हणायला ती गेली कुठं होती?
कुठंच गेलेली नव्हती. बरं आता मिळाली म्हणायला चोरूनही कोणी नेलेली नव्हती, नवीन निर्माणही झाली नाही, पहिलीच हीच पेन्सिल मिळाली. याचा अर्थ तुम्हाला भ्रम आहे हे मानावं लागेल. म्हणजे कोणतीही गोष्ट, प्राप्त असलेली गोष्ट अप्राप्त वाटणं आणि निवृत्त असलेली गोष्ट, नित्य निवृत्त असलेली गोष्ट आपल्याजवळ आहे असं वाटणं, याला एक भ्रम मानावा लागतो. म्हणून प्राप्त वस्तूची प्राप्ती, अप्राप्ताची निवृत्ती, म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती आणि प्राप्ताची निवृत्ती, अशा गोष्टीविषयी भ्रमच मानावा लागतो. आणि या भ्रमालाच मग त्यांनी भ्रांती म्हटलं, यालाच पुढं मिथ्या असं म्हटलं. आणि मग हे जगतरूपी सगळा भ्रमच आहे बाहेरल्या दृष्टीनं, आणि देहादी जगत हे सगळं भ्रमच आहे. आणि मग हे आम्हाला भ्रम आहे हे सगळं कळतंय, सांगता येतंय, अभ्यासानं वाचता येतं, पण आसक्ती मात्र सुटत नाही. आणि यातून फक्त आसक्तीच आम्हाला काढायची आहे बाजूला. आणि आसक्ती जाण्याकरता मग आम्हाला साधना करावी लागेल. मग त्याच्या रुची वैचित्र्यानुसार वारकरी संप्रदायात आला तर फारच चांगला आहे महाराज. ज्ञानोबा मनोगत आहे, व्यास महर्षींचं सांगणं आहे, शंकराचार्यांचं तत्वज्ञान. आम्हाला वारकरी संप्रदायात जर राहिलो आम्ही, तर वारकरी संप्रदायाने सगुण निर्गुण असा दोन्ही देव मांडला. म्हणून आज आम्ही फुलं टाकणार आहोत नंतर. आम्हाला निर्गुणही देव मान्य आहे आणि सगुणही देव मान्य आहे. नुसता निर्गुण असता तर आम्ही आकाराला आलेला देव मान्य केला नसता. निर्गुण निराकारच मान्य केला असता तर सगुण साकाराला आम्ही किंमत दिली नसती. म्हणजे आम्ही दोन्ही देव मानतो, आम्ही तीर्थयात्रा मानतो, आम्ही वेदशास्त्र मानतो, संतांना मानतो, शास्त्राला मानतो, सगळ्यांना आम्ही काय करतो, एक आदर देतो. एवढं करूनही आम्ही कर्म टाकलेलं नाही, इतर देवदेवतांच्या उपासना आम्ही टाकलेल्या नाही. आणि शेवटी ज्ञान झाल्याशिवाय भागत नाही हे आम्हाला कळालेलं आहे. म्हणून आम्हाला ज्ञान व्हावं लागेल. आता ते व्हावं का लागेल म्हणतात, तर ही गोष्ट ज्ञान हे काय प्राप्त करायची गोष्ट नाही, फक्त प्रतिबंध दूर करायचा. सूर्याच्या आड आलेले ढग वाऱ्यानं उडवून गेले की सूर्य मूळचा आहे तो दिसतो. वास्तविक सूर्य ढगानं झाकला जाणार नाही, कारण ढग लहान असतात आणि सूर्य मोठा असतो. आणि एवढा मोठा सूर्य ढगाने झाकला असं का होतं, तर त्यावर प्रतिबंध आडवा येतो. आणि मग आलेला प्रतिबंध सूर्य निर्माण करायचा नाही, फक्त ढग जायची वाट बघायची. पाण्यावर आलेलं शेवाळ बाजूला सारायचं आणि पाणी मूळचंच आहे. डोळ्यात आत आलेला पडदा, दृष्टी, ज्याला मोतीबिंदू वगैरे असं म्हणतात, काचबिंदू म्हणतात, तो सार काढला की दृष्टी आत मूळचीच आहे. म्हणजे दृष्टी निर्माण होत नाही, करावी लागत नाही, फक्त प्रतिबंध दूर करणं. पाण्यावर आलेलं शेवाळ, सूर्याच्या आड आलेले ढग, डोळ्यात आलेला पातळ पडदा, हा जसा दूर केल्यानंतर दृष्टी मिळते, सूर्य दिसतो आणि पाणी मूळचंच दिसतं. तसं मूळचंच आत्मस्वरूप आम्हाला आहे, फक्त त्यावरती नाही असा आमचा भ्रम झालेला आहे. नाही असा का भ्रम होतो, तर विचार इथं वापरावा लागेल. एक सत्य गोष्ट असेल तर विचार करायची गरज नाही, दोन भिन्न जातीय गोष्टी असतील तरीही विचार करायची गरज नाही. पण इथं विचार का करावा लागतो, एक खरी आणि एक खोटी गोष्ट आहे, त्यामुळे विचार करावा लागतो. एक खरं आहे आणि एक खोटं आहे. माझ्यासारखाच दुसरा महाराज इथं आला तर नेमका गुरु महाराज कोणी चौकशी करावी लागेल. दुसराच महाराज आला तर वेगळं, तिथं बघायचं तो वेगळाच आहे आणि मीही वेगळा आहे. मी एकटा आलो तर विचारच करायची गरज नाही, हा एकटाच आहे. पण माझ्यासारखाच बहुरूपी दुसरा येऊन बसला इथं आणि मग ओळखा, विचार करावा लागेल. तसं जग हे तत्व नाही महाराज, जग हा आभास आहे, ब्रह्म हे तत्व आहे. मग तत्वावर जगताचा आभास झाला. जगत आहे खोटं, ब्रह्म आहे खरं. आणि मग एक खरं आणि त्यावर भासणारं खोटं असं झाल्यामुळं नेमकं काय झालं, दोरी ज्या सापावर आम्हाला भासली त्यावेळी दोरी होतीच खाली सापावर भासलेल्या, मला सांगा. पण दोरीच्या अज्ञानामुळं विशेष अज्ञान आम्हाला झालं, दोरीचं सामान्य ज्ञान झालं, विशेष रूपाचं अज्ञान झालं आणि आम्हाला दोरीवर भासला साप. त्या भासलेल्या सापाची आम्हाला व्यवस्था लावण्याकरता शास्त्रकारांनी असं सांगितलं की हा साप दिसताक्षणी खरा माना, तुम्हाला ज्ञान झालं की तो खोटा होतो. पण मला सांगा, दिसताक्षणी साप दिसल्यानंतर आम्हाला भीती वाटली, घाम सुटली, आम्हाला चावतो का काय अशी भीती वाटली. आणि मग आम्हाला भीती वाटल्यामुळं आम्हाला घाम सुटला अंगाला. मग आता वास्तविक काय तो खरा सर्प नाही, खोट्या सर्पानंच आम्हाला जर बोबडी वळली असेल तर मग जगत हे खोट्या सर्पासारखंच आहे. मग ज्यावेळी तुम्हाला सर्प दिसला त्यावेळी त्याच्या खाली दोरी नव्हती का दोरीचं ज्ञान नव्हतं? ज्या दोरीवर साप भासला ती दोरी नव्हती का दोरीचं ज्ञान नव्हतं? सांगा.
दोरी होतीच आणि दोरीचं ज्ञानही आम्हाला नव्हतं. दोरी आहे पण आहे असं ज्ञान आम्हाला नव्हतं. तसं या दिसणाऱ्या जगाच्या माग परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं ज्ञान नाही म्हणायचं का? परमात्मा नाही, परमात्म्याचं ज्ञान नाही महाराज. म्हणून प्रत्येक गोष्टीला आधार अधिष्ठान परमात्मा आहे असं कळलं की निवांत कोणत्या गोष्टीविषयी मत्सर व्हायची गरज नाही. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वरम सर्वेश्वर पूजनाचे. म्हणून ही शुद्ध ज्ञानाची महाराज एक उंची गाठण्याकरता आम्हाला वितराग भय क्रोधा मनमया मामुपास्थिता बहो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. ज्या अंतःकरणात हे परमेश्वराचं यथार्थ ज्ञान होईल त्या अंतःकरण आम्हाला जरासं शुद्ध करावं लागेल, स्वच्छ करावं लागेल, शांत करावं लागेल. आणि त्या अंतःकरणातच मग त्या परमात्म्याचा प्रकाश म्हणजे ज्ञान प्रकाश आम्हाला फाकेल. म्हणून ज्यानं साधना करायची ते साधना करणारं मन आहे सूक्ष्म, तेही दिसत नाही कोणाला म्हणून ते आत आहे म्हणून त्याला अंतःकरण असं म्हणतात. करण म्हणजे इंद्रिय, अंत म्हणजे आत. आत आहे म्हणून त्याला सूक्ष्मपणा आहे आणि ते कोणाला दिसत नाही. त्याच्यातच अनंत जन्माच्या कर्माचे भोगाच्या वासनेचे संस्कार आहेत. म्हणून आम्हाला परमार्थाला प्रतिबंध करता येते आतलं सूक्ष्म शरीरच, पर्यायानं वासना. आणि मग ह्या असते 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 ज्याच्या अंतःकरणात हा महाराज जास्त काय भरला असेल, मल विक्षेप भरला असेल, ज्याला अपेक्षेनं कर्म करावं, काहीतरी मिळवावं अशी इच्छा राहते, काहीतरी निषिद्ध कर्म करावं अशी इच्छा राहते, अशा मनुष्याला सहजासहजी ईश्वराचा ओढा निर्माण होत. मला सांगा, ज्या भोपळ्याच्या घाऱ्या करायच्या आहेत त्या भोपळ्याला जर आम्ही कापलं आणि कापल्यानंतर जर किडं वळवळ सगळं जर बाहेर यायला लागलं तर तिच्या घाऱ्या करतील का आमच्या मंडळी सगळी? नाहीत करणार. एक आळी गावली तर महाराज आम्ही टाकून देणार. आणि जर भरलेलाच असेल तर मग त्याचा वापर कसा होईल सांगा. तसं जे अंतःकरण परमार्थाकरता वापरायचं आहे त्या परमार्थाच्या अंतःकरणामध्ये देव वास्तव्याला येईल इतकी शुद्धता पाहिजे. त्याच्याकरता आम्हाला काय काय बदलावं लागेल? इंद्रियापासून सुरुवात करावी लागेल. ही इंद्रिये इथून कर्माची सुरुवात आहे महाराज. यांचा पहिला कोरटा इंद्रिये इथून कर्माते प्रवृत्ती विये म्हणून निर्दोनी घाली सर्वथैव. ही इंद्रिय आम्हाला आवरावी लागतील. याला इंद्रिय निग्रह म्हणतात. आणि इंद्रिय निग्रहामध्ये आम्हाला बाह्य प्रवृत्ती आहेत इंद्रियांच्या. मग नेमकं बाहेरला काय बघायचं हे इंद्रियांच्या हातात नाही, ते दाखवतात. इंद्रिय काय करतील? फक्त दाखवायचं काम करतात. आणि मग दाखवलेलं अनुकूल वाटणं प्रतिकूल वाटणं हे मन बुद्धीवर आहे अवलंबून. मग दिसलेला पदार्थ आम्हाला दिसला की घ्यावासा वाटत नाही महाराज. प्रत्येक गोष्ट काय बघितल्या बघितल्या मी घेत नाही, अनुकूल वाटावी लागते. मग काही असलं तर ते अनुकूल असेल तर माणसं घेतात, प्रतिकूल असेल तर घेत नाही. मग एखादी आरोग्याला हानिकारक असलं तर ती घेतात का? त्यांना ते अनुकूल वाटलेलं आहे. म्हणून या जगतामध्ये इतकी माणसं झाली तरी प्रत्येकाची वासना मात्र भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाची आवड निवड मात्र भिन्न भिन्न आहे. एकाच घरात एकसारखं जेवण सगळी माणसं खात नाही. याला कारण काय? त्या इंद्रियांना अनेक जन्माची काय लागलेली आहे? सवय लागलेली आहे. आणि ही सवय मोडायची झाली तर मग एका जन्मामध्ये ते काय होत नाही, लगेच दुरुस्त होत नाही. एखाद्या जनावराला गोरणी तो भरायची सवय असते, त्याला एका दिवशी मारून चालेल का? त्याला प्रयोग करावे लागतील, त्याला काहीतरी लाकूड आडवटा लावावं लागेल, वडून बांधावं लागेल, व्यसन घालावी लागेल, मोरकी घालावी लागेल. तर मग रागाने एखाद्यानं मारला लोटणार तर ती वर जाईल. म्हणजे त्याला अशी व्यवस्था करायला पाहिजे. असते 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 ही इंद्रिय जनावरासारखी आहेत, बाहेर धावणार आहेत. परांच खाणी व्यत्रण स्वयंभू तस्मात परांग पश्यती नांतरात्मन. ही आत वळून न बघणारी असल्यामुळं यांची धाव कशी आहे? बाहेर धावणारी आहेत. म्हणून इंद्रियांना बाहेर जी लागलेली प्रवृत्ती आहे, बहिर प्रवृत्ती, ही आत करण्यासाठी काय करावं लागेल? त्या इंद्रियांना योग्य त्या पद्धतीनं आम्हाला रममान करता आलं पाहिजे. म्हणून असते असते वैषयिक सुखापासून परमार्थी सुखात नेता आली पाहिजे. तासभर प्रवचनला हीच इंद्रिय आणावी लागतील आम्हाला. आम्हाला यावं लागेल तरच इंद्रिय येतील. म्हणून घरची थोडी 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 आसक्ती कमी होईल. 2 तासासाठी कीर्तनला यावं लागेल, सत्संगाला जावं लागेल, तीर्थयात्रेला जावं लागेल, पंढरपूरची वारी, ह्या सगळी साधनेतच मोडतात. आणि मग तिथं गेल्यानंतर आम्हाला ही घरची आसक्ती सुटावी एवढा याचा मोठा हेतू आहे महाराज. आणि मग घरची आसक्ती सुटण्यासाठी म्हणजे घरचे संबंध सुटावे.
आणि मग तिथं गेल्यानंतर मानसिक संसार राहतोच प्रत्येकाच्या चित्तात, तो काही विसरत नाही. पण तरी देखील घरचा तरी निदान दृश्य संसार तरी आम्हाला बाजूला करता येतो. म्हणून इंद्रिय निग्रह पहिला आहे. इंद्रियांचा निग्रह असते 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 आहार कमी केला की इंद्रिय ती काय करतात, विषय कोणता तरी शोधतात. नाही हे बघायला मिळतं. माणसं, लहान मुलं काय करतात, एक खेळणं काढून दिलं की दुसरं काहीतरी सुरू करते. त्यांना नाही खेळू दिलं की तिसरं, म्हणजे एखाद्या लग्नाच्या घरात बघा, ती घरात दंगा करायला लागली की मुलं मग घरची माणसं मारतात, ती मांडवात जावं म्हणतात. ती मांडवात दंगा करायला की तिथली दोन म्हातारी त्यांना हे घाली त्यात घरात जावं म्हणतात. तसं ह्या इंद्रियांना काय होतंय, काही का असण्यात कुठंही खेळायलाच हवं असतं. आणि याला मग असं माकडासारखं चंचल इंद्रिय आहे ती, प्रमाती बलवद्दृढम. म्हणून जैमिनी आणि आपल्या व्यास महर्षींचा मोठा महाराज याच्यावर हे आहे. जैमिनीने महाभारत लिहिलं. महाभारत लिहिताना व्यासाने जसं लिहिलं तसं त्यांनी लिहिलं. आणि मग त्या लिहिताना त्यांना असं एक श्लोक आला की मात्रा स्वस्त्रा दुहित्रा वा विविक्ता सुनो भवेत बलवान ही इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति. जैमिनीनं असं वाटलं विद्वान मनुष्याला ही इंद्रिय त्रास करत नाही. आणि मग त्यांनी अर्थ असा लावला, विद्वानाला ही इंद्रिय मोह घालत नाही. व्यास महर्षीने वाचलं आणि बाबा म्हणाले, इथंच थांबव आता महाभारत, मी तुला सांगतो तसं काय कर म्हणाले. हे मला अर्थ का बरा वाटला नाही म्हणाले. आणि मग मी म्हणाले 4 दिवसानं परीक्षा बघूया. मग ते व्यास महर्षीने महाराज जैमिनी मुनी एक दिवस आश्रमात बसलेली बघितली आणि सुंदर स्त्री स्वरूप धरून बाहेर उभारले आणि असा पाऊस सुरू होता. आणि मग त्यांचं ते भिजलेलं अंग बघितल्यानंतर जैमिनी मुनींची दृष्टी विकारवश झाली आणि मी तुझ्यावर लग्न करायला तयार आहे म्हणाले. आता ते व्यास महर्षी रूपी असणारी स्त्री, त्यांनी काय केलं की आमच्या घराण्यात म्हणाले लग्न केल्यानंतर एक पद्धत आहे की आमच्याकडं कुलदेवतेला जायचं असतं आणि 5 फेऱ्या मारायच्या असतात. आणि तर त्या निमित्तानं म्हणाले खांद्यावर घ्यायला पाहिजे मला, आणि मग तुम्ही प्रदक्षिणा मारावी लागतील. आणि मग आश्रम असेल, काय असेल, शिवालय असेल, महाराज तिथं व्यासरूपी ते स्त्रीरूप झालेले व्यास बसले खांद्यावर जैमिनींच्या. आणि प्रदक्षिणा 5वी उतरायला महाराज खाली उतरल्यानंतर ती स्त्री दुसरी तिसरी कोण असून व्यास महर्षीच होते. आणि मग त्यांनी जैमिनीला सांगितलं, शिष्य होते ना त्यांचे, बघ म्हणाले जैमिनी, तू असा अर्थ लिहिलास, विद्वानाला ही इंद्रिय काय करत नाहीत, मोहात पाडत नाही. पण हे बघ म्हणाले, नुसतं मी रूप घेतलं तर तू भुललास म्हणाले, तू पूर्वमीमांसेचा आचार्य आहेस. म्हणून शहाण्या मनुष्यानं हा अर्थ खोड आणि हे रामायण महाभारत काय कर म्हणाले, तुझं बुडवून टाक. आणि जैमिनी अश्वमध्ये एवढंच प्रकरण राखलं महाराज, नाहीतर सगळं जैमिनींचं महाभारत त्यांनी बुडवून टाकलं. जैमिनी अश्वमेध एवढाच ग्रंथ राखला कुणाचा, जैमिनी मुनींचा. तो महाभारताअंतर्गतच आहे. कसा अश्वमेध झाला त्याचं वर्णन आहे त्यामध्ये. हेतू काय, बलवान इंद्रिय आहेत. शहाण्या मनुष्यानं दुसऱ्याची वस्त्र वापरू नये, दुसऱ्याची चप्पल घालू नये, दुसऱ्याची टोपी सुद्धा घालू नये, एकांतात आईच्या बहिणीच्या कोणाच्याही अंतरुणाला स्पर्श सुद्धा करू नये. हे धर्माचं लिखाण आहे पूर्वमीमांसेचं. हेतू इतकाच. याचा अर्थ एवढं बारकाईनं जगणं पाहिजे, आपलं कटाक्ष एवढे पाळायला पाहिजे, म्हणजे अंतःकरण शुद्ध राहण्यासाठी. हेतू काय, कितीही भांड स्वच्छ धुतलं तरी आमटीच्या भांड्याच्या तिकाटच होणार. किती चांगलं करतो अगदी म्हणाला तर ते का होतं, तर संस्कार आहेत त्या भांड्यावर. तसे आमच्या अंतःकरणात भोगाचे संस्कार आहेत. आणि ही इंद्रिय लवकर संसाराकडे धावतात, परमार्थाकडे धावत नाही. आणि मग ह्या ज्ञानाचा आश्रय घ्यायचा झाला तर आम्हाला काय व्हायला लागेल हो, गुणातीत व्हावं लागेल. तो गुणत्रया त्या विवेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुखांतरी विसंभजनी. आणि आमचे सगळे व्यवहार आहेत ते गुणावर आहेत. मग गुण हा शब्द आम्हाला शास्त्रानं सांगितलेला मान्य होत नाही सहजासहजी, पण एखादा विज्ञानवादी येऊन सांगायला तर पटतंय. विज्ञानवादी सांगतात गुणसूत्र म्हणून, मग ते पटतंय. गुणसूत्रामध्ये गुण शब्द आहे. आणि मग गुण म्हणजे बांधतो. गुण हा शब्द संस्कृत आहे. गुण म्हणजे बांधणे. तुम्हा आम्हाला संस्कारानं बांधलंय. जे सत्वगुणानं बांधले ते मंदिराकडे आले, रजोगुणानं बांधले ते संसारात आहेत, तमगुणानं बांधले ते त्यांचं त्यांनाही माहिती नाही मी काय करतोय ते. हेतू काय, सत्वगुण हा परमार्थाला पोषक आहे, शांत आहे, तो प्रत्येकाला ज्ञान होण्याला कारणीभूत आहे. म्हणून जेणेकरून आपण शांत राहावं, आपल्या चित्तामध्ये चांगले संकल्प यावेत, आले तर ते संकल्प पूर्ण करण्याकरता फार आटापिटा करावा लागू नये, फार कष्टाची साधनं करावी अशी भावना असू नये. देहनिर्वाह होत असेल तर फारही काय मोठ्या कल्पना करत बसू नये. आणि हे असं सत्वगुणी मनुष्य शांत असतो, निर्मोही असतो, त्याच्याजवळ फारसा चंचलपणा नसतो.
आणि मग सत्वगुणी माणसाला धैर्य असतं, यावरून ओळखायचं. परमार्थाला अशी माणसं चांगली असतात. निदान 1-2 तास पारायणला बस म्हटलं तर तो बसायच्या लायकीचा तरी पाहिजे. 5-5 मिनिटाला जर लहान मुलासारखा इकडे तिकडे फिरणाऱ्या माणसाला जर बस म्हटलं तर बसणाऱ्यांचं पारायण बंद पडेल ते इतरांचं. त्याच्यापेक्षा त्याला एकट्याला घालवलेला बरा. हेतू का? आपणही करणार नाही आणि दुसऱ्याला काय करणार. एक अर्ध्या तासांची आणा म्हणेल सगळी अशी, लगेच मग अर्ध्या तासांनी म्हणणार काहीतरी नाश्ता आणा. आणि मग ते ज्ञानेश्वरीकडे लक्ष राहिलं बाजूला, हे खाण्यापिण्यावरच लक्ष वाढत जाईल. म्हणून सत्वगुण हा वाढवायचा आहे. असते असते सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच प्रमाद मोहो तमसो भवतो अज्ञानमेवच. रजोगुणानं काय होईल? संसार प्रबळ करावा इच्छा होते. रजसो लोभ एवच, लोभ वाढवतो रजोगुण. आणि तमोगुण प्रमादाने आळस वाढवतो. आला तरी परमार्थाला आणला तरी कोपरा बसून जर बसला तरी झोपेल कधी हे सांगता यायचं नाही. आणि मग मोह असतो त्यांच्याजवळ, काय करतील ते त्यात तारतम्य आणि ताळमेळ असत नाही. आणि रजोगुणी माणसं काही जिथं बसतील तिथे हिशोबच करणार. हे असं एवढा खर्च केलाय, तेवढा खर्च केला, याला हे काय गरज आहे काय एवढं. मग ते रजोगुणी माणसाची कुठेही शिरला तर ते हिशोबाशिवाय काय बघणार. आणि मग सत्वगुणी मनुष्य काय करेल? निवांत ते तटस्थ म्हणून त्याचं दर्शन घेईल आणि निघून जाईल. म्हणजे एखाद्या तळ्याच्या काठाला सत्वगुणी माणसाला जर निवांत बसला तर सौंदर्य बघून तो निवांत घरला जाईल. रजोगुणी मनुष्य तिथलं काहीतरी 4 ढाळक असणं मोडून घरला आणल्याशिवाय सोडणार नाही. आणि तमोगुणी माणूस काय, मग हे तळ कसं फुटल, तिच्यातलं पाणी कसं लिकेज करून कुठं इंजिन बसवावं आणि कोणीकडे पाणी उपसून टाकावं, असं काहीतरी करीत बसेल. अशी उपद्व्याप करणारी तमोगुणी वृत्ती असते. आणि मग ही वृत्तीनं बांधलेली माणसं आहेत. हे काय कोण ओढून नेत नाही. आता कीर्तन झालं, भजन झालं की आपापल्या घराला माणसं जातात. ही कोण दावं लावून वडून घेत नाहीत. हे माझं घर तिथं आहे, प्रत्येकानं बांधून ठेवलंय खुणगाठ आहे. ही माझी मुलं, ही माझी पत्नी, हे माझं धन, ही माझा व्यवसाय, असं जिकडं तिकडं माणसं जातात. म्हणजे देवाच्या मायेचा प्रभाव एवढा मोठा आहे, तो प्रत्येकाला असा असा बांधून ठेवतो. म्हणून ब्रह्मादिका देवाना ही माया दुस्तर आहे. म्हणून करिता विचारतो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पारण उल्लंघवे सामर्थ्य. आणि मग हे शुद्ध ज्ञानापर्यंत आम्हाला काय करायचे आहे? वाटचाल करायची आहे. म्हणून अंतःकरणातली विषयासक्ती, भय मरणाचं प्रत्येकाला आहे महाराज. मग मला सांगा, मी ब्रह्मरूप आहे असं कळाल्यानंतर मरणाची भीती बाळगायची गरज आहे का हो? बर, एक दिवस मरण हे येणार आहे आणि मरण हे देहाला आहे, मरण आत्म्याला असं नाही. तरी देखील आमची माणसं आत्म्याला श्रद्धांजली दिली अशी सोडत, भावपूर्ण श्रद्धांजली म्हणतात आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. आत्म्याला शांती देण्यासारखी एवढी मोठी कधी झाली देव जाणे. कारण कुठल्याही शास्त्रकारानं शांती आत्म्याला दिलेली नाही. म्हणजे आत्मा हा महाराज मूळचाच निष्क्रिय आहे. त्याच्याजवळ काही करणं सहन होत नाही. त्याच्याजवळ काही महाराज काहीच करणं नाही, तो प्रकृतीचा प्रताप आहे. मग एका शरीरापुरता आत्मा म्हटलं आणि जगापुरतं बघायला गेलं तर परमात्मा म्हटलं. एका शरीराला पिंड म्हणतात आणि या सगळ्या विराट विश्वाला ब्रह्मांड म्हणतात. ब्रह्मांडाच्या मालकाला विराट पुरुष आणि आमाच्या एका पिंडापुरता स्थूल शरीर, याला पुरुष म्हटलं, मानव म्हटलं, काय असेल जीव चैतन्य म्हणा एका शरीरात. अशी त्यांनी एक व्यवस्था घालून दिली. म्हणजे आपण घरात बसून या पिंडाचा जरी विचार केला तरी देखील ब्रह्मांडाचा विचार होऊ शकतो. म्हणून पंचकरणासारखे ग्रंथ असे सांगण्यात आले की आपलं शरीर नश्वर आहे, हे मिळालेलं आहे, हे दिलेलं आहे, काही काळ टिकणार, काही काळ निघून जाणार. म्हणजे देह नाशवंत आहे कसं ठरवायचं? पहिला नव्हता, आता आहे, पुढं नसणार आहे. जी गोष्ट आता आहे, पहिली नव्हती, पुढं नाही, याचा अर्थ ती भ्रामक आहे. स्वप्न असंच आहे, जेवताना नव्हतं पडायला, झोपल्यावर पडलंय, जागा झाल्यावर गेली. जी गोष्ट मध्येच दिसते ती भ्रामक असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे स्वप्न दिसतंय का कळतंय म्हणायचं? मुळात स्वप्न कळतंय म्हणायचं का दिसतंय? दिसतंय म्हणावं तर दिसण्यासाठी काय काय लागतंय? डोळं उघडं पाहिजे, दिसणारा पदार्थ डोळ्याच्या टप्प्यात पाहिजे, बघणारा जागा पाहिजे, झोपलेल्याला बघा येतंय. मग स्वप्न दिसतंय म्हणावं तर अडचण आहे. स्वप्न कळतंय म्हणायचं. कळतंय का म्हणायचं तर हे डोळे बघणाऱ्याचे झाकलेले असतात आणि कोणताही पदार्थ दिसणाऱ्याच्या खोलीत उजेड पाहिजे काय अंदाज. आता मला पंढरपूरला जायचं आहे आणि मी रेल्वे स्टेशनवर चाललोय, मी रेल्वे पुढून आली आणि मी चढायला लागलोय, असं स्वप्न जर आलं मग आमच्या घरातनं रेल्वे यायला पाहिजे. म्हणजे हे पदार्थ सगळे महाराज प्रातिभाषिक असे उत्पन्न होतात एका क्षणात
आणि मग आपल्याला असा भास होतो, युगपत म्हणतात याला, एकाकालीच उत्पन्न होत आहे. आणि मग ते अंतःकरणाच्या आश्रित असलेली अविद्या, तिच्या तमोगुणापासून पदार्थ निर्माण होतात आणि सत्वगुणापासून ज्ञान होतं. एका क्षणात असा व्यवहार होतो, एकाकालीच ते ज्ञान होतं आणि त्यामुळे असा भ्रम होतो, स्वप्न हे सत्य आहे असं वाटतं. याचा अर्थ सगळी स्वप्न खोटी असतात असं नाही. माऊलींच्या वडिलांना स्वप्न पडलं विठ्ठलपंताला, खरं पडलं. तुकोबारायांना स्वप्नात गुरूंचा उपदेश झाला, ही सत्य स्वप्न होती. आम्हा तुम्हाला पडणारी संसाराची स्वप्न ही खोटी आहेत. आम्हाला काही स्वप्न पडतंय. आता महाराजांनी मला 50,000 दिला असं स्वप्न जर पडलं, तर मग ते उद्या त्यांना असं स्वप्न पडेल तुम्ही माझी उधारी द्या म्हणून गावाला जर आले तर अडचण आहे. म्हणजे असं काही स्वप्नात खरा व्यवहार होत नाही. पण हरिश्चंद्र राजे असे होऊन गेले आपल्या आर्यावर्तामध्ये महाराज. त्याने स्वप्नात दान दिलेलं राज्य खरोखर दान दिलं. एवढे स्वप्नाला देखील सत्यता समजून व्यवहार मानणारा, सत्य स्वप्नात देखील महाराज हरिश्चंद्रांनी काही नाही ढळलं नाही, सुटलं नाही. पण एवढा आमचा आर्यावर्त पवित्र आहे. हेतू इतकाच, दिसणार काही काळ दिसतं, पूर्वी नव्हतं, आता आहे आणि पुढं नसणार आहे. म्हणजे ज्याला वर्तमानातच सत्ता आहे त्याला काय म्हणतात, तीही प्रतिती मात्र सत्ता, प्रातिभाषिक सत्ता, त्यालाच मिथ्या असं म्हणतात, भ्रम म्हणतात. पण आमचा देह काही काळानं नाश पावणार आहे. आणि मग ज्याला नाश आहे, उत्पत्ती आहे, ते नित्य असत नाही, अनित्य म्हणतात त्याला. आणि त्रिकालावधी सत्ता फक्त आत्म्याची आहे. तो काही केला, काल होता, आज आहे, उद्या असणार आहे, पूर्वी होता, आता आहे, पुढे असणार आहे, भूत भविष्य वर्तमान, आणि त्रिकालाबाधित सत्य म्हणतात. मग त्याच्या अस्तित्वाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही, त्याला सत्य म्हणतात. आणि चित्त ज्ञानरूप आहे तो, आणि आनंद रूप आहे. आणि असा आत्मा सच्चिदानंद रूप आहे, तो अजरा अमर आहे. का अजरा अमर म्हणायचा, तर देह मरणारा आहे म्हणून त्याला अमर म्हणायचं, देहाला जरा आहे म्हणून त्याला अजर म्हणायचं, देहाला अंत आहे म्हणून त्याला अनंत म्हणायचं. नाही वास्तविक त्याला अनंतही म्हणायची गरज नाही, अजरही म्हणायची गरज नाही. कसं होतंय, दोघ जण बसल्यानंतर एकाला शहाणा ठरवायचं झालं तर दुसऱ्याला खोळा म्हणायलाच पाहिजे, तर तो शहाणा ठरणार. हे खोळा आहे म्हटलं तर ह्याला काय कळत नाही म्हटलं तर राहिलेल्या पोराला कळतंय, असा त्याचा अर्थ झालाय. तसा आरोप झालाय आत्म्यावर. वास्तविक आत्मा काहीही करत नाही, याचा अर्थ तो निष्क्रिय आहे, क्रियावान असत नाही. ज्या जमिनीवर मृगजळ दिसलं, ती जमीन त्या मृगजळाला काय पाणी उत्पन्न करून देते का? नाही देत. वर सूर्याची किरण, तापलेली जमीन, या दोन्हींच्या संबंधात काय होतं, मृगजळ दिसतं. म्हणजे हरणाला पाणी दिसतं तसं पाण्याचा आम्हाला आभास होतो. आणि मग हे दिसणारं पाणी पृथ्वीच्या आधाराशिवाय दिसत नाही. पृथ्वी नसेल तर नाही दिसणार, पण तिच्या आधाराशिवाय दिसत नाही. पण पृथ्वीला ते अजिबात ओलं करत नाही, आणि पृथ्वीशिवाय दिसत नाही. म्हणजे आत्म्याशिवाय आम्हाला कार्य करता येत नाही. आणि आत्मा नसेल तर आम्हाला कोणताही, म्हणजे देह जरी असला तर तो मग देह नव्हे चिखल ओला. सामान्य चैतन्य असेल पण जीव चैतन्य निघून गेल्यावर हे कार्य करणार नाही. म्हणून असं एक पटवून घ्यायचं, शरीर नाशवंत आहे. आणि मग शरीराच्या निमित्तानं आम्ही जी गोळा केलेली शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे पंचविषयाचे जे काही विषय आहेत तेही आमच्या अशेष आभासिक आहेत महाराज. आणि त्यानंतर मान, प्रतिष्ठा, संपत्ती, यश, कीर्ती हे सुद्धा असं जाणारच आहे एक दिवस. आणि मग किती चांगली गाणी ऐकली म्हणजे समाधान होईल. शब्द विषय, स्तुती ऐकावी अशी वाटते. असं महाराजांचं कीर्तन फार छान झालं, आणि एक शिव्या दिल्या तर त्या सुद्धा ऐकायची तयारी पाहिजे. आणि मग चांगलं म्हटलं तरी ऐकायची तयारी पाहिजे. आम्हाला एवढी सवय लागलेली आहे त्या स्तुतीची, अगदी जेवणाच्या खोलीपासून बघा, आणि अगदी आमच्या सामान्य जनावराच्या गोठ्यापासून बघा. अमुक एखाद्या माणसानं जनावर चांगलं पाळलंय म्हटलं की त्याला महाराज छाती फुलून येते. मग तो कोणाची वैरण आणून घाली नका, पण चांगलं म्हणतात. आणि मग एखादी भाजी चांगली झाली आहे म्हटलं तर मग कुणी केली असं नुसता म्हणायचा अवकाश, बाहेरल्या घरात असा अनुभव येतोय. जेवाय गेलं की अनुभव सांगतो. आणि मग कीर्तनाच्या निमित्तानं जेवाय गेलं की, मग कुणी केलंय म्हटलं की आत हातात उलातनं असेल काय असेल तसंच ती गृहिणी बाहेर येते. हा मी केलंय म्हणते. म्हणजे असली भाजी कोणाला करता येत ऑल, म्हणजे अखंड भारतात, हा तिच्या घरापुरती नव्हे. तिच्या घरातल्या सोडल्या तर मग आणि परक्या घरात कोणतरी प्रतिस्पर्धी असेल, नाही, अखंड भारतामध्ये असं कारलं कोणाला करता यायचं. आणि मग मी केलंय, मग आता त्या भाजीत मी आहे आमचा, अजून आमचा जनावराच्या गोट्यात मी आहे. आणि मग हा मी जर शांत करायचा झाला तर त्या मीला, हा खोटा मीच उड्या मारतोय महाराज. खरा मी काहीच करत नाही. खरा मी म्हणजे जमीन, खोटं मी म्हणजे मृगजळ. शरीर म्हणजे मी असं समजून आम्ही व्यवहार करायला पडू. म्हणून इदम ज्ञान, हे ज्ञान काय करतं, हे ज्ञान ह्या सगळ्या भ्रांतीला दूर करतं. मग विशेष रूपाची आम्हाला काय व्हावी, जाणीव व्हावी. विशेष रूप कळालं की
महाराज भ्रांती निघून जाते. म्हणून भ्रम आहे शरीर. यात किती राजाचं शरीर मिळालं तरी महाराज राजवैभव आहे, आणि एखादं पशुचं लाभलं, कोणतंही शरीर असू दे महाराज, याला दुःख मिश्रित, हे यातलं सुख सगळं दुःख मिश्रितच आहे. यात कोणत्याही सुखाची तुम्ही कल्पना करा. शरीर आहे म्हटल्यानंतर दुःखाला सुरुवात आहेच. खरं दुःख आहे शरीरापासून सुरुवात, म्हणून संसार दुःखाला कारण शरीर असं मानलेलं आहे. आणि शरीराला कारण आहे पूर्वकर्म. पूर्वकर्म त्यात पाप पुण्य आहे, आणि मग समान पाप पुण्य झालं तर मानवी शरीर, अतिशय पाप झालं तर अधोगती, आणि अतिशय पुण्य झालं तर ऊर्ध्व लोकांची. म्हणून ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा. अतिशय उत्कृष्ट जन्म देवलोकीचे मिळतील चांगलं पुण्य असेल तर, समान पाप पुण्य झालं तर इहलोकामध्ये, आणि अधोगतीचे जन्म मिळतील आम्हाला तमोगुणी झालो तर. तमोगुणामध्ये जड जीव पाषाण वगैरे सगळे येतात, आणि मग रजोगुणामध्ये तुमचा आमचा समान पाप पुण्य झालं की तुमचा आमचा जन्म आहे. आणि मग हे मिळालेल्या शरीराचं सार्थकत्व काय, परमप्रयोजन, तर ह्याच शरीराला साधन म्हणून वापरायचं, आणि याच्या सगळ्या देहाच्या सुखाच्या कल्पना ठराविक हद्दीपर्यंतच वापरायच्या, त्याच्या पलीकडे याचं अजिबात ममत्व धरायचं. हे साधन आहे, एसटीसारखा वापर करायचा, आणि याला एक दिवस सोडून द्यायचं. हे माझं नाही असं समजायचं. मग हे माझं नाही कसं कळवून घ्यायचं, हे ज्याला आम्ही मी म्हणून आता वावरतोय. घरात एखादा मनुष्य असेल, बाहेरून तुम्ही हळी दिली, आत कोण आहे, तर तो आत म्हणतोय मी बसलेलो आहे, किंवा घरात दुसरी कोण नाही, मी एकटा आहे. ज्या अर्थी आत मी आहे असं म्हणतो, त्या अर्थी कोण असला पाहिजे, मी आहे म्हणणार आहे म्हटल्यानंतर घरापेक्षा तो वेगळा आहे का नाही हो. घर आणि मी म्हणणारा वेगळा मानायला पाहिजे का नको. आमच्या शरीरात आता आम्ही आहोत, माझ्या हाताला दुखापत झाली तर माझा हात मोडला असं मी म्हणतोय, माझा हात म्हणतोय का मी हात म्हणतोय, माझा हात म्हणतोय. दवाखान्याला जाणाऱ्या माणसाला विचारायचं का गेलता दाखवाय, तर डोकं दुखायला लागलं, तर कोणाचं, माझं डोकं दुखायला लागलं तसं म्हणतात. मग माझं डोकं दुखतं याचा अर्थ डोकं माझं आहे का मी डोकं आहे. डोकं म्हणजे हे वरलं, आणि पायाला बी डोकं म्हणतात, ते डोकं वेगळं. मग पाय दुखतात, अंग दुखतंय, माझं अंग दुखतंय, मला आज हे झालेलं नाही, म्हणजे मला माझं जे म्हटलेलं आहे ते मीला सोडून म्हटलेलं आहे महाराज. आणि मग मी वेगळा आणि माझं नाही मला म्हटलेलं वेगळं आहे. म्हणजे जे जे माझं आहे ते मी असत नाही, जे मी आहे ते माझं होतं कोणाचं. मी आहे ते खरं माझं आहे, पण त्या खऱ्या मीचा मात्र शोध आम्ही घेतलेला. मी हे जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी, एरवी सर्वांच्या हृदय दिवशी मी अमुक आहे ऐंशी. म्हणून हे शेवटी ज्याला माझं माझं म्हणतो, हे देखील एक डोळं झाकून विचार केला बारीक, तर हे सगळं त्रिपुटीमय जग आहे. ते काय होणार आहे, एक दिवस जाणार आहे असं समजून त्याच्याविषयीच एक वैराग्य थोडंसं वाढवायचा प्रयत्न करायचा. ही आपलीच साधन आहे महाराज. इथं कोण कोणाला सांगायला येणार नाही. एक दिवस विचार करायचा, काल असणारा पाहुणा आज असत नाही, काल असणारा मित्र आज निघून जातो, काल असणारी मंडळी आजची निघून जातात. ही जवळची माणसं निघून जातात, ती एवढं काय करार करून आलेली आहेत काय मंडळी. इथं कुणालाच राहता येत नाही, भवितव्य कुणाच्याच हातात नाही, कुणाचा कधी नंबर लागेल सांगता येत नाही. मग फारसं रमायचं नाही. दिलेला वेळ आहे तो, बरी ही वेळ सापडली संधी, चांगला किंवा दिला या काळे अवकाश नाही पावला आयुष्याना. उपदेश म्हणून सांगतोय असं नाही महाराज. ही किती विद्या गोळा केली म्हणजे आम्ही शहाणे हो, शहाणपणा वेगळाच आहे महाराज. ही लौकिक कितीही जरी गोळा केला आम्ही, लौकिकातलं कितीही वकील झालो, कितीही झालो, PhD जरी मिळवल्या, तरी देखील हे ज्ञान वेगळं आहे. हे ज्ञान आहे आश्रय विषय रहित आहे, हे ज्ञान आहे त्रिपुटी रहित आहे, हे ज्ञान गुरुशिवाय लाभत नाही. या ज्ञानाला महाराज काय करावं लागतं, सगळ्याचा त्याग करावा लागतो. या ज्ञानासाठी हे ज्ञान जिथं वसलेलं आहे तर ते अंतःकरण अतिशय शुद्ध ठेवावं लागतं. म्हणजे जाणीवपूर्वक हे ज्ञान सांभाळावं लागतं. जशी एखादी आपली माता आपल्या मुलाला सांभाळते पोटात असताना, मग तिच्यासाठी पथ्य पाणी सांभाळते, चालणं सांभाळते, वैद्यानं जे जे काही सांगितले ते सगळ्या ते काय करते, पाळते. याचा अर्थ तो बोधपुत्र निर्माण होणार आहे. तसं ज्या बुद्धीत बोध निर्माण होईल, तो बुद्धी कशी असली पाहिजे, ती शुद्ध असली पाहिजे. शुद्ध असण्याचं कारण काय, त्याचे सगळे व्यवहार कसे आहेत ते कळवून येतात. चांगल्या माणसाचे व्यवहार सगळे लगेच कळतात महाराज, आणि विकल्पी माणसाचे व्यवहार लगेच कळतात. त्याचे हेतू दोन असतात. सरळ माणसाची हेतू दोन असत, कोणती गोष्ट करू दे सरळ करतो महाराज. म्हणून अपराविद्या आणि पराविद्या असे दोन भेद दाखवले आमच्यामध्ये. पराविद्या आहे ते परब्रह्माला जाणणारे,
अपरा विद्या पुष्कळ आहेत, 6 शास्त्र 18 पुराण सगळं काही आहे. आणि मग हे सगळं गोळा करून जरी शिकलो तरी आम्हाला मी कोण आहे याची ओळख नाही झाली तर हे सगळं ज्ञान विज्ञान हे अज्ञानात जमा होतं. म्हणून उदाहरण सांगतो, एकदा भोज राजा होऊन गेला आपल्याकडे. त्या भोजराजाला एक दिवस, तो कवी होता चांगला, कविता सुचली. तो लिहित बसला असताना मंचकावर त्या रात्रीला एक शास्त्री पंडित विद्वान होता. आणि त्याला काय झालं, एक दिवस काहीतरी खायला घरात मुलांची उपासमार होत होती. त्याला निमित्त काहीतरी उचलून काहीतरी आणावं, काहीतरी हो बुद्धी सुचली. आता काय शेवटी संसार ही गोष्ट कुठल्या पायरीवर कोणाला नेऊन ठेवील सांगता यायचं नाही. चोरीची बुद्धी सुचली. शास्त्री होता, पंडित होता. काहीतरी राजवाड्यात मिळेल म्हणून शिरला. पण चोराला जी बुद्धी असते ती का शास्त्रीला असणार. तो महाराज भोजराजा लिहित बसला तर त्याच खोलीत शिरला. आता चोर कुठं, राजा असलेल्या खोलीत शिरला. भोजराजा लिखाणात मग्न होता. भोजराजा लिहितात, चेतोहारा युवतया सुरदानुकला सद्बांधवा प्रणय गर्भ गिरश भृत्या. आणि मग गर्जंती दंती निमहास्तरला स्तुरंगा इथपर्यंत आले. आणि 4था चरणच सुचेना त्याला. आता काय लिहायचं, म्हणजे त्यांना असं सांगायचं होतं, माझ्या या राजवाड्यामध्ये, माझ्या राज्यामध्ये मला मनाला अनुकूल अशा युवती आहेत, माझ्याकडं असे वाऱ्याशी स्पर्धा बांधणारे अश्व आहेत, माझ्याजवळ बलवान असे हत्ती आहेत, एवढं सगळं अनुकूल मंत्री, अनुकूल पुत्र, सगळं काही पवित्र माझ्याजवळ आहे, एवढं भांडवल सगळं आहे. असं ते लिहित असताना 4था चरण काय लिहावा याच्यासाठी ते संस्कृतचा थोडा काय करत होते, विचार करत होते. हा शास्त्री महाराज भोजराजा ते चिंतन करत असताना पाय न वाजवता त्यांच्या मंचकाखाली जाऊन बसला. आता याला चोरीची अडचण मोठी पडली. राजा तरी झोपला पाहिजे आणि आपण काय कधी चोरी केलेली नाही. आणि मग राजा कधी झोपतोय आणि कधी मी चोरी करेन एवढीच त्याची इच्छा. आणि मग शेवटी राजाला काही झोप आली नाही. तो सारखा इकडे तिकडे फेऱ्या मारायचा. चेतोहरा युवतया सुरदानुकला सद्बांधवा श्लोक म्हणायचा. प्रणय गर्भ गिरश भृत्या गर्जनित दंती निमहास्तरला स्तुरंगा. एवढ्यावर यायचं आणि थांबायचं. त्या शास्त्रीला हुकी यायची खायला. त्याला असं वाटायचं ह्याच्या पुढलं मी सांगू का काय की, कारण होते की भजनी माणसांना बुवा तटावानी मी कधीतरी सांगावं अशी त्यांना खुमखुमी असते महाराज. आणि मग त्या शास्त्रीला सारखं वाटायचं. आणि शेवटी पहाटेची वेळ आली. आणि मग पहाटेच्या वेळेला असं वाटलं आज काही चोरी घडत नाही, उद्या जर मी भेटलो तर मला राजवाड्यात कुठं नेणार व दंड देण्याच्या जागेला नेणार, कारण मला आता रात्र पळून जायची वेळ माझी उरली नाही. आता सगळा राजसेवक दरबार उठलेला आहे, जागी झालेली आहे. आणि मग 4 वाजल्यापासून ब्राह्मण मुहूर्तावर कामं सुरू झाली सगळ्यांची. आता राजाला निदान एवढं फाशीवर जावं लागणार, निदान जाता जाता एवढं राजाचं तरी काम करावं म्हणून काहीतरी त्याला सुचवून द्यावं. म्हणून महाराज त्यानं एक चरण त्या मंचकाच्या खालूनच बोलला. काय बोलला, संमिलने नयन योर्ण ही किंचित असती. त्याचा अर्थ असा आहे, हे राजा हे डोळे मिटे तोपर्यंतच. त्याचा अर्थ काय आहे त्या चरणाचा, हे डोळे तुझे मिटे तोपर्यंतच. मगाशी काय म्हणलं राजानं, माझ्या राज्यात एवढा हत्ती आहेत, एवढे घोडे आहेत, एवढं सगळं वैभव आहे, अनुकूल मंत्री पुत्र पवित्र सगळे आहेत, आणि तरुण स्त्रिया माझ्या चित्ताला रममान करत आहेत, एवढं लिहिलं. आणि मग त्या 4थ्या चरणाचा अर्थ लावला तर राजा म्हणाला, मी मांडायला लागलोय शृंगार रसातलं, आणि या शृंगार रसाला शांत रसात परिवर्तित करणारा कोण एवढा मोठा पंडित माझ्या मंचकाखाली आहे. महाराज भोजराजाने वाकून बघितलं आणि म्हणाले, पगडी दिसते, तुम्ही तर शास्त्री आहात आणि एवढ्या रात्री माझ्या मंचकाखाली काय करतात, तर चोरी करायची वेळ आली म्हणाला. त्यावेळी भोजराजा विद्वान होता महाराज. एवढी सगळी जीवनाला तुम्हाला जीवन जगण्याकरता लागणारी विद्या शिकलेले तुम्ही पंडित आहात, शास्त्री आहात, आणि तुमच्यावर चोरीची काय यावी वेळ यावी. आणि महाराज मग त्यांना बाहेर काढलं, आदर सत्कार केला. तुम्ही जो श्लोक दिला त्याचा अर्थ मला माझ्या जीवनात उपयोगाला आला म्हणाला. हे सगळं दिसतंय पण डोळे झाकेतो पर्यंतच, किंवा डोळे उघडे असे तोपर्यंत, असा कसाही अर्थ लावा. एकदा डोळे मिटले की महाराज दौलतवाडी गेली. ही सगळी दौलत हितच राहील, वाडी सुद्धा हितच राहील. अशा अनेक लोक वाडीनं घालवले. आज घालवलं आमचं, पंज घालवलं, पोरं जाणार आहेत, आम्ही जाणार आहे, आम्ही जाणार हे पटत नाही म्हणून पोरं जातील म्हणायचं. आपल्याला लावून घ्यायला अडचण पडते महाराज. एवढाच परमार्थ अडचणीचा आहे आमचा. हित इतकाच, हे सगळं जाणार आहे म्हणायचं. आणि मग पटवून घेणं, आपल्यावर लावून घेणं. कारण काय, एक म्हातारी महाराज दुसऱ्या गावाला कीर्तनला गेली. महाराज म्हणाले,
या गावची सगळी माणसं असते 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 जातील. ती म्हातारी उठली आणि म्हणाली, मी नाही जाणार म्हणाली महाराज, ह्या गावची नाही म्हणाली, मी त्या गावची. असं नाही, काळ काय दौलतवाडीवर बसलाय टपून असं नाही. थोरले माळगे उभे आहे, त्याची सत्ता सगळीकडे आहे, काळाची चराचरावर सत्ता आहे. आणि मग काळाचं हे खाद्य आहे असं कळलं की याला एक ठराविक मर्यादित म्हणून मी मुदत बंद ठेवाय, हे कायमस्वरूपी टिकणार नाही. आणि अविनाशी तत्व आहे ते सच्चिदानंद, त्याला परब्रह्म असं म्हणतात. परब्रह्म आहे ते व्यापक स्वरूपानं एका शरीरापुरता आत्मा म्हणतात. आणि मग या ज्ञानाचा आश्रय करण्याकरता आम्हाला हे कळून गेला पाहिजे, हे त्रिपुटी रहित ज्ञान आहे. आमचे सगळे व्यवहार कसे होतात बघा, दृश्य द्रष्टा दर्शन कळवून घ्यायचं, प्रमाता प्रमाण प्रमेय, ज्ञाता ज्ञान ज्ञेय. डोळ्यानं वस्तू दिसते, दिसणारी वस्तू प्रमेय, दिसणारं प्रमाण आणि मागं बघणारा प्रमाता. अशा त्रिपुटीनं व्यवहार होतात, जिकडे तिकडे कुठेही व्यवहार होतात. परमात्मा मात्र असा बघता येत नाही. परमात्मा बघायचा झाला तर तो अंतर्मुख होऊन बघावा लागेल. अंतर्मुख बघताना हे डोळे उपयोगाचे येत नाहीत, अंतःकरण वृत्तीनं त्याला काय करावं लागेल. म्हणून विषय होत नाही महाराज, परमात्मा हा विषय होत नाही. तुम्हाला आम्हाला पदार्थ बघता तसा देव बघता नाही येणार, मूर्ती बघता येईल. मूर्तीतलं तत्व बघायचं झालं तर कसं बघावं लागेल. म्हणून मूर्ती सुंदर आहे आमच्यामध्ये, तत्वाला मात्र काही म्हणता येत नाही. सुरेख मूर्ती सगुण सावली, कंठी कौस्तुभ एकावळी, केशरोटी परिमळ आगळी, बुका भाळी विलसत असे. देवाचं रूप सुंदर मांडलेलं आहे, पण त्या रूपाच्या मागं स्वरूप महाराज, त्या स्वरूपाचं वर्णन करता येत नाही. म्हणून ते ज्ञान अथांग आहे, आश्रय विषय रहित आहे, स्वरूपभूत आहे, स्वयंभू आहे आणि तेच आमचं रूप आहे असं कळाल्यानंतर माझी अनित्यता, त्या नित्यतेची आमची नित्यता एकदा जुळली की देव जसा आहे तसा मी आहे असं कळाल्यानंतर जीवन परिपूर्ण होईल. तोपर्यंत परिपूर्ण नाही होणार, म्हणून आम्ही अपूर्ण आहोत. प्रत्येक जीव पूर्णतेकडे वाटचाल करतो. बघा, एखादं घर नसणारा मनुष्य घर बांधतो, पाणी नसणारा मनुष्य काहीतरी बोरवेल, काहीतरी विहीर काढायचा प्रयत्न करतो, काहीतरी वाहन नसणारा थोडंसं वाहन घ्यायच्या बाजूला लागतो. म्हणजे माणसाला थोडी 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 प्रगती करावीशी. प्रगती म्हणजे पूर्णतेकडे वाटचाल. मग आता किती घेतल्यानंतर पूर्ण होईल सांगा, नाही पूर्ण होत. ह्या सगळ्या महाराज आमच्या मनाच्या काही कल्पना आहेत. कल्पनेनं कुणालाही समाधान लाभलेलं नाही. कल्पनेच्या खाली एक अधिष्ठान आहे, तेच आपलं स्वरूप आहे असं कळाल्यानंतर आम्हाला फारसं फिरावं लागणार नाही. म्हणून ठाईच बैसोनी करा एकचित्ता आवडी अनंताळ बाबा, याचा अर्थ आम्हाला त्या तत्वाशी एकरूप होण्यासाठी आम्हाला निवांत शांत विचारच करावा लागेल. विचाराशिवाय हे दुरुस्त होणार नाही. म्हणून काही करायचा परमार्थ आहे त्याला कर्तृतंत्र परमार्थ म्हणतात, आणि विचाराचा परमार्थ आहे त्याला वस्तुतंत्र परमार्थ म्हणतात. आणि वस्तुतंत्र परमार्थामध्ये आपली कुवत बघून, आपली क्षमता बघून, आपलं वय, आपला वेळ, आपली दिशा आणि आपली सगळी परिस्थिती बघून माणसानं आहे त्या ठिकाणी नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. जिथं आहे त्या ठिकाणी राम राम म्हणायची तयारी ठेवायला पाहिजे. मी आंघोळच करतो आणि मग बसतो ध्यानाला, हे नाही महाराज. आमच्यात वारकरी संप्रदायामध्ये काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ कुणाला, ते फार कर्मठ लोकांनी त्यांनी त्याच सांभाळायचं. आम्ही उठलं की आंघोळ करायचा हे नियम कुठं आहे? वैरण आणून सुद्धा आंघोळ केली तर काय हरकत नाही. असं काही नाही की कोणत्याही कृतीला परमार्थामध्ये फार वेळ लावत बसायचं नाही. संतांनी तसं सांगितलेलं आहे. नवे गुरुदास्य संसार या वैराग्य तरी भेने कापे विषया तैसे नाम नवे पुण्य जया जया सायासन लगती. आम्ही संसारी माणसं, कुठला गुरु आम्हाला भेटणार आणि काय गुरुचं दास्य आमच्याकडून, आम्हाला काय मी गुरुची सेवा करू सांगा. आमचं वैराग्य एवढं पराकुटीचं आमच्याजवळ नाही. म्हणून हे वैराग्य येण्याकरता वितरागते सारखा जोडून ठेवला सका. वैराग्य वैराग्य म्हणजे तरी काय महाराज, आता तासभर तुम्ही आम्ही वेळ काढला, मला तुमच्या निमित्तानं इथं बोलवून आणलं, माझ्या निमित्तानं तुम्ही इथं आला, त्या निमित्तानं एक संतांचे विचार काय वेडेवाकडे असतील, चुकतील, हे होतील, पण ही एक जागृती आहे, आत्मजागृती आहे. कुठेतरी शांत बसण्याकरता एकत्र आम्ही आलोय. नाहीतर अशी सगळी मोकळी माणसं आता प्रवचन उठल्यावर ही ग बसतील, कुणाचं काय बोल त्याला कळत नाही महाराज, एवढी बडबडतात माणसं. म्हणजे विक्षेप केवढा मोठा आहे, म्हणजे आत भरलंय तेच बाहेर पडतंय. बघा, दुधाच्या भांड्याला धक्का लागला तर काय बाहेर पडतंय, पाण्याच्याला धक्का लागला तर, आणि आम्हाला एखाद्याने धक्का लागला तर शिव्याच बाहेर पडतात. कारण आमच्या साठलंय शिवीशिवाय काय नाही. माणसं म्हणते शिवीशिवाय पाणी पित नाही म्हणतात माणसं. आता काय ते अजून काय अर्थ मला कळाय नाही. म्हणजे शिव्या देऊन एवढा शोक पडतोय, मग पाणी पिऊन आणि शिव्या देत आहे, असा त्याचा अर्थ आहे का काय? की आत भरलंय तेच बाहेर पडतंय, आणि आत भरायचं आहे ते चांगलं भरायचं आहे. हे परमार्थाचं आम्हाला काय पेरणी करावी लागेल महाराज. ज्यांनी ते चांगलं केलं, भाताला कशी चौकशी करतात तो माणसं,
किती गुंठ्याला पडतंय, ते कसं उंची येतंय, ते भात पडत नाही काय, कापायला जड आहे काय, जरा जास्त दिवसाचा आहे का, म्हणजे दसरा दिवाळी होऊन पुढे जावावं. आणि मग असं आपल्या सोयीसाठी जसं बियाणं बघतोय तसं आमची सुद्धा चांगलं बियाणं यामध्ये पेरूया. हे 3.5 हाताचं क्षेत्र चांगलं आहे, यात खत घालावं लागत नाही. फक्त बियाणं चांगलं पेरलं की भरघोस उत्तम देतंय पीक. हे म्हणजे याला क्षेत्र असं म्हणतात. आणि हे क्षेत्र आम्हाला परमार्थाकरता साधन म्हणून वापरायचं आहे. पोळ्या करताना लाटणं हे साधन आहे, ते चांगलंच असायला पाहिजे. पोळपाट सुद्धा चांगलाच असला पाहिजे, कसा तरी असून उपयोगाचा. एका बाजून मोडलेल्या लाटण्यान पोळी होईल, नाही होणार. चांगलं यथास्थित पाहिजे. तसं ही शरीर सुद्धा सुदृढ पाहिजे, चांगलं वापरलेलं पाहिजे, बाळपणापासून शाकाहार पाहिजे. सगळ्या गोष्टी सांभाळायच्या आहेत. युक्त आहार विहार हे कसंही खाऊन कसंही वागून नाहीत हे विचार पटणार. अत्यंत पवित्र जीवन जगून ज्ञानोबारायांचा जन्म झालेला आहे. तुकोबाराय अत्यंत पवित्र फळा जन्माला आलेले आहेत. ज्यांच्या घरात 8-10 पिढीला महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणणारे साक्षात्कारी पुरुष होते, त्या कुळात त्यांचे जन्म आहेत. म्हणून माझ्या वडिलांची मिराशी गाठ एवढा अभिमानानं ते सांगतात. हेतू इतकाच की हे सगळे संत एवढ्या पराकोटीचं शुद्ध आणि पवित्र जीवन जगले, पण अशाही संतांना लोकांनी थोडा थोडा त्रास दिलाच. तरी सुद्धा ज्ञानोबारायांना राग आला. नाथरायांना देखील थोडा थोडा राग आणायचा प्रयत्न केलाच आमच्या लोकांनी. आम्हाला सुद्धा कधी कधी तर लोक काय करतील, त्रास करतील, पण फारसं मनावर घ्यायचं नाही. आपण मात्र ही साधना करत राहूया. इदम ज्ञानमुपाश्रित, ह्या ज्ञानाचा आश्रय घेतलेले लोक परत परत जन्माला येत नाहीत आणि परत परत या सृष्टीच्या चक्रामध्ये ते सापडत नाहीत. याचा अर्थ इतकाच की हे पापपुण्याच्या पलीकडे जातात, प्रारब्धाच्या पलीकडे जातात. ह्या ज्ञानाचा आश्रय झालेले पुरुष प्रारब्धामध्ये अजिबात सापडत नाही. का सापडत नाहीत? तर जे होणारं कर्म आहे ते ईश्वर इच्छेनं होतंय. मला मिळायची जी इच्छा आहे ती त्याच्या इच्छेवर ठेवतात, आणि नियोजित आहे ते आपण करत राहतात निष्काम भावनेनं. जे काय होईल ते फळ ईश्वर देईल. काय चांगलं केलंय त्याचंही फळ त्याचंच तो नोंदणी ठेवेल. आणि जे मला मिळायचं आहे त्याची इच्छाच उरलेली नाही, अशा पद्धतीनं विषयासक्ती निघून गेलेली आहे. चित्तातली भीती नावाचा दोष निघून गेलेला आहे, क्रोध वगैरे निघून गेलेला आहे, आणि चित्त असं तपश्चर्येनं काय झालेलं आहे, पावन झालेलं आहे. अशा पुरुषाला देवाचा जन्म, देवाचं कर्म हे आवडतं. म्हणून जन्म कर्मच मे दिव्यम यवम यो वेत्य तत्वतः त्यक्त्वा देह पुनर्जन्म नैति मामेति स्वरूषण. यामध्ये ते सांगतात, मी कसा जन्माला येतो, माझं कर्म करण्याची पद्धत ही अविकारी पद्धतीनं ज्यांनी जाणलं त्यांनी खरं मला जाणलं. म्हणजे देवाला सुद्धा असं जाणावं, तसंच आपलं देखील कर्म तसंच असावं. म्हणून निरपेक्ष पद्धतीनं कर्म करत राहायचं. कुणासाठी करतोय असं अजिबात म्हणायचं नाही. कुणासाठी तरी करावं लागणारच आहे. आम्ही घरचं सोडलं आणि MIDCला गेला, तिथं सुद्धा कर्म आहेच. काय कसं करावं लागतं. खटाटोप देह आहे तो पण ते सांभाळावं लागेल. उपासनेत नाराज कुठल्याही देशात जन्माला या तुम्ही, अंतःकरणात तुम्हाला कुणाची तरी एक उच्च अवस्था म्हणून धारणा करावी लागेल. देव म्हणून कुठंतरी निदान आई वडील तरी देव स्वरूपून पायात पडायला पाहिजेच. एक उच्च ठिकाण कोणतं तरी असणारच उपासनेत. म्हणून उपासनाही महाराज आपल्याला योग्य अशा पद्धतीनं मुक्त होईल अशा सत्पुरुषांची, साधू संतांची, ईश्वराची उपासना करावी आणि चित्त शुद्ध शांत करून आपण ईश्वर स्वरूपात पोहोचायचं. याच्यासाठी महाराज ज्ञानोबारायांनी फार फार ज्ञानाची महती सांगितली. ज्ञानानंच आम्ही मुक्त होऊ, त्याच्याकरता आम्हाला सगळं काही हरिपाठापासून सगळं काही भजनापासून हे करावं लागेल. स्तोत्रपाठ करावे लागतील, पारायणं करावी लागतील. यातलं काहीही वाया जाणार नाही. म्हणून उदबत्ती देवाच्या निमित्तानं लावलेलीही वाया जाणार नाही. एक वेळा घेतलेलं देवाचं दर्शन देखील वाया जाणार नाही. म्हणून उपासनेला दृढ चालवावे. उपासना कशी करावी हे कळवून देण्यासाठी मला संतांनी अवतार घेतले. देव कसा आहे आणि तो देवाची सेवा कशी करावी याच्याकरता ज्ञानोबाराय तुकोबाराय आहे. म्हणून या ज्ञानाचा आश्रय झालेल्या पुरुषांचं महात्म्य सांगतात की इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य मागता, माझ्या स्वरूप स्थितीला येतात आणि मग सर्गे पिनोपजायन्ते प्रलयेन व्यथंतीच, त्यांना देह जन्म मरणाची व्यथा कधीही लाभत. आणि खरं मोठं दुःख आहे ते जन्म मरणाचं. इतर दुःख त्या जन्म मरणाच्या दुःखातच पोटात येतात. महाराज गर्भवासाला जायचं आणि जन्माला यायचं आणि मरायचं आणि जन्माला यायचं हे कळत नाही अज्ञानामुळं. पण कळालेल्या साधू संतांनी या दुःखाचा अंत पार मांडलेला आहे. केवढं मोठं दुःख आहे हे त्यांना कळतं, आम्हाला कळत नाही. म्हणून अगदी जिज्ञासू पद्धतीने हे कळवून घ्यायचं आणि यातून बाहेर पडण्यासाठी आपण हे करत राहूया. करण्याचा परमार्थ आहे पुष्कळ आणि कळण्याचा परमार्थ आहे थोडा. ईश्वराच्या कृपेनं आम्हाला कळावं. देव कळाला की जो आनंद होतो, मग लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केली वाचून जपतपे. गोकुळातल्या गवळणींना, स्त्रियांना वगैरे जो देव कळला त्यांचं काम पूर्वजन्मामध्ये त्यांनी तपश्चर्या केलेली आहे.
नाही. तसं आम्ही तपश्चर्या करत 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 तिथपर्यंत पोचूया. हा मार्ग अजिबात सोडायचा नाही. हा मार्ग साधू संतांनी श्रद्धेनं घालून दिलेला आहे. म्हणून येण्याची पंथे चालू जाता नपडे गुंता कोठे काही. आणि मग या मार्गावरून संती पहिलं लागेली निशाण. संतांनी पुढे निशाण लावलंय. त्या उद्दिष्ट चांगलं ठेवून आणि तिकडे प्रवास करूया. आज जन्माष्टमीच्या निमित्तानं आज माऊलींचाही जन्म आहे. देवाचाही पर्व काळाला जन्म होईल. नंतर पवित्र पर्व काळ आहे. सगळ्यांनी आज उपवास धरलेला आहे. नाही धरला असता आत्ता धरायला काय हरकत नाही. अर्धा तरी होईल, काय हरकत आहे. विसरून खाल्लेलं असतं, चुकून होतंय. आणि मग रात्रीला तरी होईल फुलं टाकायला प्रत्येकाने. महाराज कीर्तन आहे म्हणून सांगतोय असं नव्हे. रात्रीला जागर राहावं असा नियम आहे. आता लवकर ध्यानात आलंय म्हणून सांगतो. रात्रीला जो झोपेल तो कोणाच्या जन्माला जाईल हे लिहिलंय शुकाचार्याने. राक्षस होऊन येईल जन्मा. मग असं व्हायचं असेल तर महाराज जागर राहावं. निदान पर्व काळापुरतं जागर राहूया. त्याच्या पुढे जमेल तर नामस्मरण करत राहूया जागर. आणि त्यानिमित्तानं झालेली सेवा ही भगवान दत्तात्रेयांच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम देतो. कुंडलीक वरदारी विठ्ठल महादेव.